आज आम्ही एका दगडात दोन पक्षी मारले की हो. ते कसं काय? नानू विक्रमादित्य गे कळसते ना. जे प्लॉट घेण्यासाठी आम्ही विक्रमादित्य राजेला तिकडे पाठवला, तेच प्लॉट घेण्यासाठी रणवीर राजे पण तिकडेच येणार. आणि आपलाच भाऊ आपल्या विरोधात असणार याची कल्पना दोघांना पण नसणार की हो. का करतेस असं? का स्वतःचा सत्य चालवतेस? मी आई आहे तुझी. तुझ्या आयुष्यात माझं वेगळं स्थान आहे हे मान्य करतेस ना? मग मी म्हणते तसं कर ना. आई प्लीज नको ना पुन्हा पुन्हा तो विषय काढूस. तुला माहितीये ना मी नाही ऐकणार. मग झालं तर तुला काही ऐकायचंच नाही. मी बोलून तरी काय उपयोग आहे? तुला काय वाटतं ते कर. मला काय वाटतं याची अजिबात पर्वा करू नकोस. आजच्या बिडिंगचं रिमाइंड करायला फोन केलं होतं. आहे लक्षात आहे आमच्या. इनफॅक्ट आम्ही आवरून आता तिकडेच निघालो. नाही, ते फक्त रिमाइंड करायचं नव्हतं तर हे पण सांगायचं होतं की आमचा पीए पण तुमच्या बरोबर येईल. नो प्रॉब्लेम. देऊसाठी विक्रम त्याचं घरदार त्याची माणसं सोडून बाहेर पडले. साहजिकच आहे, राजेश शिर्केंचा खूप मोठा अपमान झालाय. मग ते या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय कसे राहतील? बाबा तुम्ही दुसऱ्या बाजूने विचार करून बघा ना. आपली देऊ खरं तर किती लकी आहे. तिला विक्रम सारखा जोडीदार मिळालाय. अहो तिच्या प्रेमाखातर त्यांनी स्वतःचं घर सोडलंय बाबा. आणि इतका प्रेम करणारा जोडीदार असताना दुसऱ्याच माणसाचा विचार. हे बघ श्राऊ, प्लीज, मी लहान नाहीये, सगळं कळतं मला. अहो विक्रम देऊसाठी किती काय काय करतोय आणि तरी देऊनी त्याला विसरावं. चुकताय तुम्ही. आपण सगळेजण ज्या आतुरतेने वाट पाहतात त्या जागेच्या लिलावाची सुरुवात आता आपण करत आहोत. स्वतः रणवीर राजे शिर्केने या लिलावात भाग घेतलाय. यावरून या जागेची वेगळी ओळख तुम्हाला सांगण्याची गरज नाही. या जागेसाठी या जागेच्या मालकाने जी किंमत घोषित केली आहे ती आहे 1,20,00,000 रुपये. आता आपण या बोलीला सुरुवात करूया. 1,25,00,000. महादेव कन्स्ट्रक्शन कडून 1,25,00,000 रुपये. 1,30,00,000. 1,40,00,000. 1,40,00,000. राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्री. 1,40,00,000. 1,50,00,000. काकू काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला नाही कळणार. शेवटी तुम्ही जो निर्णय घ्याल तो देऊ मान्य करेलही. काकू तुझ्या इच्छे खातर कदाचित देऊ दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करेल सुद्धा. ती फक्त एक तडजोड असेल आणि त्या लग्नाने ती कधीच सुखी होणार नाही. काकू प्लीज प्लीज तिचं प्रेम तिच्यापासून हिरावून घेऊ नका. अशी चूक नका करू काकू. रणवी, एवढी मोठी किंमत देऊन आपल्याला 1 रुपयाचाही फायदा होणार नाहीये. ही बोली फक्त आमच्या जागेची नाही आहे, आमच्या प्रतिष्ठेची पण बोली आहे. या जागेपेक्षा आम्हाला आमची प्रतिष्ठा खूप मोलाची वाटते. 3 कोटी. 3 कोटी. 3 कोटी 1. 3 कोटी 2. 3 कोटी 3. ही जागा जर तुमच्यासाठी एवढी खरंच महत्वाची होती तर तुम्ही बोली विड्रॉ का केली? तुम्हाला खरंच जमीन घ्यायची होती का हे सगळं नाटक होतं? नाही नाही हो, नाही विक्रमादित्य राजे, तसं नाही हो. बिझनेस मध्ये संयम, कंट्रोल ते तुमचं भैया साहेबांकडनंच आम्ही शिकलो. त्या जागेसाठी 3 कोटी रुपये देणं सुसाईड होतं आमच्यासाठी. तुमचं ते भैया साहेब मोठं माणूस, त्याला काही फरक नाही पडत हो, आम्हाला पडतो. म्हणून आम्ही तुम्हाला थांबवलं. मकरंद, तू एक गोष्ट लक्षात ठेव. देऊला कुठल्याही परिस्थितीत यातलं काहीही कळता कामा नये. शेवटी माझीच शंका खरी ठरली.